रामजी याचा कायदा बिल मंजूर झालं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा पारित झालं आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारत 2047च्या दिशेनं ग्रामीण रोजगाराचा नवा संकल्प करण्याकरता हे विधेयक मंजूर करण्यात आलं आणि या विधेयकामध्ये प्रत्येक गरीब नागरिकाला रोजगार मिळाला पाहिजे, रोजगाराची गॅरंटी मिळाली पाहिजे, समाजातल्या गरीब मागास घटक ते मुख्य प्रवाहात आले पाहिजे आणि त्यासोबतच विकसित भारताच्या प्रमाणे ग्रामीण भागाचा विकाससुद्धा झाला पाहिजे आणि हे विधेयक संपूर्णतः हा कायदा महात्मा गांधींच्या विचारधारेशी सुसंगत आणि रामराज्याच्या संकल्पनेमधून सर्वसमावेशक विकासासाठी करण्यात आला आहे। यामधले सॅलियंट फीचर अगोदर जी मनरेगा होती आणि आता VBG रामजी या कायद्यामधला थोडासा फरक मी तुम्हाला सांगणार आहे की जो फायदेशीर आहे की प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला अगोदर मनरेगामध्ये 100 दिवसाच्या रोजगाराची गॅरंटी होती, परंतु आता या कायद्याप्रमाणे 125 दिवसाच्या रोजगाराची गॅरंटी देण्यात आलेली आहे। 100 दिवसाच्या ऐवजी 25 दिवस म्हणजे अतिरिक्त 25 दिवस आहे आणि त्याशिवाय अनुसूचित जमातीकरता जे कामगार राहतील त्यांना अतिरिक्त 25 दिवसाचा रोजगारसुद्धा दिला जाईल। याआधी मनरेगामध्ये जी मजुरी दिल्या जात होती ती 15 दिवसात दिल्या गेली पाहिजे असा कायदा होता, पण अनेक वेळा 15 दिवसाच्या पेक्षा जास्त सुद्धा वेळ लागत होता, त्यावर कोणता नियंत्रण नव्हतं। या कायद्यामध्ये निक्षून सांगितलेलं आहे की 7 दिवसाच्या आत त्या मजुराच्या खात्यावर पैसे गेले पाहिजे, म्हणजे 7 दिवसाच्या आत मजुरी मिळेल आणि समजा 7 दिवसाच्या आत मजुरी मिळाले नाही तर सरकारी बँकेच्या व्याजाप्रमाणे त्याला व्याजसुद्धा मिळेल आणि म्हणून जी गॅरंटी आहे रोजगाराची ती झालेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की मोदीजीचं सरकार आलं तेव्हापासून या मनरेगावर रोजगार गॅरंटी स्कीमवर जास्त पैसे खर्च करण्यात आले। मोदीजीच्या 10 वर्षामध्ये 8.53 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि अगोदरच्या जेव्हापासून कायदा आला तेव्हापासून जर आपण पाहिला आतापर्यंत खर्च झालेले पैसे म्हणजे काँग्रेसच्या सरकारमध्ये खर्च झालेले पैसे आणि मोदीजीच्या सरकारमध्ये खर्च झालेले पैसे मिळून जर पाहिलं तर 11.74 लाख कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले। म्हणजे मोदीजीच्या काळामध्ये 8.53 लाख आणि काँग्रेसच्या काळामध्ये कायदा आणला तेव्हापासून 3.25 लाख, म्हणजे सर्वात जास्त मनरेगावर सुद्धा या कायद्याप्रमाणे मजुरीचं प्रमाण केलं गेलं होतं। 2005 साली ही मनरेगाची योजना सुरू झाली होती, तेव्हापासून जर पाहिलं तर अर्थात ग्रामीण भागामध्ये मोठा बदल झालेला आहे। ग्रामीण भागामध्ये गरिबीचं प्रमाण 2011-12 मध्ये जे 25.7% होतं त्यावरून 2023-24 मध्ये 4.86% पर्यंत घसरलेलं आहे। कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे, आजीविकेचे मार्ग जास्त निर्माण झालेले आहे आणि त्यामुळं रोजगार हमी योजना मनरेगाचं पुनर्गठन करणं अतिशय आवश्यक होतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की मनरेगामध्ये आपण पाहिलं आपल्याकडे तर म्हण होती की रोजगार हमी अर्धे तुम्ही, आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्यामध्ये होत होता। म्हणजे नुसतं खड्डे खोदण्याचं काम असो किंवा कोणतं काम केलं हे काम दाखवल्यासुद्धा जात नव्हतं आणि या VBG रामजीमध्ये या नवीन कायद्यानुसार याचं मॉनिटरिंग अतिशय चांगल्या तऱ्हेनं केलं जाणार आहे। रिअल टाईम डेटा अपलोड राहणार आहे, GPS मॉनिटरिंग राहणार आहे, मोबाईलचं मॉनिटरिंग हजेरीसाठी राहणार आहे
आणि AI आधारित जर का कोणी डुप्लिकेशन करत असेल, कारण की अनेक वेळा पांधन रस्ते त्याचं नाव बदलवून त्याचं डुप्लिकेशन केलं जात होतं. दरवर्षी रस्ते तेच, पैसे अलग, मजूर अलग असं राहत होतं. झाडं लावायचे तर त्याच खड्ड्यामध्ये वारंवार झाडं लावायचे, झाडं कधी वाढायचे नाही. तर AI आधारित फसवणूक शोध प्रणाली ही सुद्धा केल्या जाणार आहे आणि त्याच्यामुळं पारदर्शकता वाढेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट की देशाच्यासाठी या मनरेगाच्या माध्यमातून ॲसेटसुद्धा तयार झाले पाहिजे, स्थायी मालमत्ता तयार झाली पाहिजे. आणि त्यामुळं मनरेगामध्ये कोणते कामं घेतले पाहिजे, तर मनरेगामध्ये ग्रामसभाच कामं ठरवेल, पण गतिशक्ती मंत्रालय जे आहे त्या गतिशक्ती मंत्रालयाच्या गाईडलाईनप्रमाणे कामं राहतील. आणि गाईडलाईनप्रमाणे कामं राहतील ती कोणते, तर पाण्याच्या संबंधित कामं, जलसंबंधित कामं, जलसंधारणाचे कामं, त्याच्यामध्ये विहीर पुनर्भरण असू शकेल, चर असतील, म्हणजे जे नाला खोलीकरण असेल, शेत तलाव असेल, गाव तलाव असेल, हे सगळे कामं, जलसंबंधित कामं यामध्ये घेण्यात येतील. दुसरं, मूलभूत ग्रामीण पायाभूत सुविधा. या मूलभूत ग्रामीण पायाभूत सुविधामध्ये गावामध्ये अंतर्गत रस्त्याचे कामं असतील, गावामध्ये एखाद्या सभागृहाचं काम असेल, गावामध्ये नाल्या गटारचं काम असेल, जे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं आहे ते संपूर्णतः कामं याच्यामध्ये घेण्यात येतील. अगोदरच्या मनरेगामध्ये एक नव्हतं, ते यामध्ये ॲड केलेलं आहे की ज्याच्यामुळं आजीविका वाढू शकते, लाईव्हलीहूड वाढू शकते. तर आजीविका निर्माण करणारी पायाभूत साधने म्हणजे आता एखाद्या ठिकाणी खताची निर्मिती करायची आहे, ट्रायकोडर्माची निर्मिती करायची आहे, गांडूळ खताचा खड्डा करायचा आहे, किंवा महिलाचं बचत गट आहे, त्या महिलांच्या बचत गटाला रोजगाराला अभिप्रेत असलेलं एखादं सभागृह असलं, गोडाऊनचं बांधकाम आहे, स्टोरेज करण्याची कपॅसिटी आहे, गोदाम बांधकाम करायचे असले, तर ही सगळे ज्याच्यामुळं रोजगार निर्माण होईल हे सगळे कामं यामध्ये करण्यात येणार आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की हवामानामुळं जे कामामध्ये घट होते, हवामानाशी निगडीत कामंसुद्धा यामध्ये केल्या जाणार आहे. म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी जे कामं होतात, ज्यामध्ये वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात, हे सुद्धा केल्या जाणार आहे. त्याच्यामुळं शेती, बाजारपेठ, साठवणूक आणि ग्रामीण उत्पन्न हे वाढवण्याच्या दृष्टीनं या रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये या PBG रामजीच्या माध्यमातून मदत होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मनरेगाचा असा अतिशय मोठा कधी प्रॉब्लेम होता ग्रामीण भागामध्ये सर्व शेतकऱ्यांना, की ज्या वेळेला हार्वेस्टिंग सीझन आहे, म्हणजे पेरणीचा, कापणीचा, त्यावेळेला जर मनरेगाचे कामं सुरू असले तर त्यांना मजूर मिळत नव्हते आणि त्याच्यामुळं शेतमजूर आणि शेतकरी यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याची परिस्थिती होती. आता 125 दिवसाची गॅरंटी दिलेली आहे, पण 60 दिवस वर्षातले असे राहतील, ते प्रत्येक राज्य सरकार आपापल्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे डिसाईड करेल, रब्बीमध्ये किती, खरीपमध्ये किती, आणि 60 दिवसपर्यंत शेतीच्या कामासाठी मनरेगाचे कामं, PBG रामजीचे कामं ते घेतल्या जाणार नाही. आणि त्याच्यामुळं शेतकरी आणि शेतमजूर याच्यामध्ये जो कॉन्फ्लिक्ट निर्माण होता तो सुद्धा कॉन्फ्लिक्ट निर्माण होणार नाही, त्यांच्यामधला दुरावा निर्माण होणार नाही. शेतीच्या कामासाठी सुद्धा मजूर मिळतील आणि तेच मजूर उर्वरित म्हणजे 365 दिवसापैकी 60 दिवसच फक्त शेतीच्या कामासाठी राखून ठेवले, तेही सलग 60 दिवस राहणार नाही. कलेक्टर त्याची ऑर्डर काढेल की आता पेरणीचा सीझन सुरू आहे जून जुलै महिन्यामध्ये, तर हे 10 दिवस मनरेगाचे कामं राहणार नाही. त्याच्यानंतर सोंगण्याचा सीझन सुरू आहे, सोंगायचं आहे किंवा कापूस वेचायचा आहे, हे 10 दिवस राहणार नाही. नंतर चना गहू पेरायचा आहे, तर हे 10 दिवस राहणार नाही. असे 60 दिवस शेतीच्या कामासाठी राखून ठेवल्या जातील. उर्वरित 125 दिवस मजुरांना निश्चितपणे काम चांगल्या तऱ्हेनं मिळणार आहे. आता काँग्रेस याच्याबद्दल, काँग्रेस आणि विरोधी पक्ष त्यांना सभागृहामध्ये दिसलं
की सगळं चांगलं आहे, परंतु याच्यामध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात आहे. आणि संभ्रम कशासाठी पसरवतात आहे की मनरेगाचं गांधीजीचं नाव का बदलवलं. खरं जर पाहिलं तर या रोजगाराच्यासाठी 1970 अनेक योजना आल्या. अगोदर याचं रोजगार योजना म्हणून जवाहर रोजगार योजना म्हणून नाव होतं. जवाहर रोजगार योजना म्हणून नाव होतं. नंतर 2005ला नरेगा म्हणून नाव होतं. मग 2009चं इलेक्शन आलं. काँग्रेसवाल्यांना महात्मा गांधीची आठवण फक्त इलेक्शनच्या वेळेला येते. मग त्यांनी महात्मा गांधीला जोडलं. महात्मा गांधी मनरेगा म्हणजे महात्मा गांधी नरेगा म्हणून नॅशनल रुरल गॅरंटी स्कीम म्हणून जोडलं. आणि यामध्ये संपूर्णतः महात्मा गांधीची जी विचारधारा आहे की ग्रामीण भागाला आत्मनिर्भर बनवायचं, ग्रामीण भागाला विकसित करायचं, पण ट्रान्सपरन्सी आणायची रामराज्यासाठी. आणि त्यामुळं विकसित भारताला अभिप्रेत असलेली रोजगार हमी योजना असली पाहिजे. आणि म्हणून VBG रामजी असं नाव ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की सगळे शेतमजूर हे चांगल्या तऱ्हेने याचं स्वागत करतात आहे. कारण की 100पासून 125 दिवस हा रोजगार वाढलेला आहे. आणि मजुरीसुद्धा 7 दिवसाच्या आतमध्ये मिळणार आहे. अनेक वेळा आपण मेळघाटमध्ये पाहत होतो की मजूर काम करायचे, परंतु त्यांना होळीच्या वेळेलाही मजुरी मिळायची नाही. ते इथे येऊन बसायचे, परंतु त्यावर अतिशय मोठा अंकुश ठेवण्यात आलेला आहे. अनेक वेळा असंही दिसत होतं रोजगार हमी योजनेमध्ये की 80 वर्षाचा म्हातारा आहे किंवा कुठे कोणी नोकरीवर आहे शहरातले किंवा मोठा व्यापारी आहे, त्याचं नाव बेमालूमपणे टाकलं जायचं. आणि काही काही तर मृत लोकांची नावं टाकल्या जायची आणि त्यांची मजुरी वसूल करायची. असं काही कंत्राटदारांनी स्वतः तो धंदा बनवून टाकला होता. म्हणजे काम व्हायचं नाही, परंतु मजुरी निघायची. अर्धे तो करणारा आणि अर्धे त्यावर कंट्रोल करणारा, अशा प्रकारचं चित्र निर्माण होत होतं. त्यावर सुद्धा अंकुश चांगल्या तऱ्हेनं बसणार आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. आणि म्हणून VBG रामजीबद्दल कोणताही संभ्रम राहू नये म्हणून संपूर्ण भारतभर म्हणजे मजुरांमध्ये, शेतमजुरांमध्ये, ग्रामीण भागामध्ये त्याचा विकसित भारताची संकल्पना राबवण्याकरता आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे NDAतर्फे जनजागरणाची मोहीम सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाने मला प्रदेश संयोजक म्हणून माझी नियुक्ती केली आहे. त्यासोबतच आपल्या विदर्भातले आमदार राजेशजी बकाने हे सहसंयोजक म्हणून आहेत. आणि त्याशिवाय सहसंयोजक म्हणून संभाजीनगरचे मकरंजी कोरडे, नंतर पश्चिम महाराष्ट्रामधले आमदार सत्यजित देशमुख, त्यानंतर कोकणामधले निमिषजी सावे हे सहसंयोजक आहे. आणि यामध्ये प्रत्येक जिल्हा पातळीवर अशीच एक यंत्रणा निर्माण केलेली आहे की ते जनजागरण करतील. प्रत्येक आमचे जिल्हाध्यक्ष इथे आहेत, रविराजजी देशमुख, इथे आमदार प्रतापदादा अडसर, आमदार केवलरामजी काळे, आमदार वानखडे साहेब आहे आणि नगराध्यक्ष आपल्या धारणीचे सुनील चोतमलजी आहे. परंतु ही जबाबदारी संपूर्णतः लोकप्रतिनिधी NDAचे आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी घेतलेली आहे. तर जिल्हा स्तरावर संयोजक आणि 5 सहसंयोजक याप्रमाणे त्याची यंत्रणा राहील. तशीच मंडल स्तरावर सुद्धा राहील. आणि लोकांपर्यंत, त्या मजुरांपर्यंत पोचण्याकरता संपूर्णतः जनजागरण करण्याकरता पुढील काळामध्ये व्यापक मोहीम घेतल्या जाणार आहे. त्यामध्ये ट्रॅक्टर रॅली असो, त्यामध्ये बैलबंडीचं पूजन असो, किंवा जे मजूर ज्या कुदळीनी काम करतात त्या कुदळीचं पूजन असो, गावामध्ये चर्चासत्र असो, लोकांना हे ट्रान्सपरंटली कसं आहे हे दाखवण्याकरता सुद्धा याचा प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट की याचं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च होता तो आतापर्यंत मनरेगामध्ये 6% होता. म्हणजे रोजगार सेवकाला जो वगैरे मिळत होता कॉम्प्युटरायझेशन करायसाठी, तो 6%वरून 9%वर केला आहे.
आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागामधले जे रोजगार सेवक आहे त्यांना तुटपुंजा निधी मिळत होता, तर तो निधीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि म्हणून या योजनेच्या प्रसार आणि प्रचारामध्ये आपला सर्वांचा सहभाग असावा यासाठी, आणि लोकांच्या मनात काँग्रेसवाले जो खोटा नॅरेटिव्ह संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात तो सुद्धा दूर व्हावा म्हणून आपलं सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद. असं म्हटलं की 2009 मध्ये काँग्रेसने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाव बदललं होतं, पण 2005 मध्ये या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अधिनियम 2005 सुरुवात झाली होती आणि 2005 मध्ये त्याचं नाव बदललं होतं. हां, 2005 मध्ये बदललं होतं. त्याच्या अगोदर जवाहर रोजगार योजना म्हणून होतं. 1960 मध्ये विस पाटील विधानसभा ते महाराष्ट्रामध्ये ही योजना पहिल्यांदा सुरू झाली होती. विस पागे यांनी रोजगार हमी योजना म्हणून सुरू केली होती. मग त्याच्यानंतर त्याचं डुप्लिकेशन, त्याचं विस्तारीकरण त्या सरकारने जवाहर रोजगार योजना म्हणून केलेलं होतं. आणि मग त्यानंतर 2005 मध्ये महात्मा गांधींच्या नावाने ती मनरेगा म्हणून तिला करण्यात आलं होतं. म्हणजे नावं बदलवले होते, परंतु योजनेचा गाभा तोच होता. यामध्ये योजनेचा गाभा हा मोठ्या प्रमाणात यासाठी बदलवला आहे की लोकांना जास्त दिवस रोजगार मिळाला पाहिजे. 100 पासून 125 दिवसपर्यंत रोजगार मिळाला पाहिजे. आणि मजुरी जी 15-15 दिवस, 1-1 महिना, 2-2 महिने जी वाढवल्या जात होती ती जी आहे मजुरी, ती मजुरी वाढवल्या गेली पाहिजे. यासाठी म्हणजे मजुरी लवकर मिळाली पाहिजे यासाठी यामध्ये बदल करण्यात आले. आणि सर्वात महत्त्वाचं, भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. मजुरांना मिळालं पाहिजे काम आणि गावामध्ये विकास झाला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. मनरेगामध्ये प्रॉब्लेम हा होता की अर्धे आम्ही अर्धे तुम्ही हा प्रकार जास्त होता. हो, हेच रोजगार हमी. अण्णा हजारे यांना तर सातत्यानं आंदोलन करावं लागलं. मनुष्यदिन आम्ही यामध्ये वाढून दिलेला आहे. हो. 100 दिवस होता, नंतर 25 दिवस केंद्र सरकारने होते, 125 दिवस आधी होते आणि आता 125 दिवस. आता मग नाही, आधी नव्हते 125. 100 दिवसाचा जो देण्याचा होता, 100 दिवस राज्याशी देणार होता. म्हणजे 100 दिवसापर्यंत काम मागणी अर्ज हा ग्रामपंचायतकडे, नंतर मग 100 लागत नंतर 25 दिवसाचा हा तहसीलदार देत होता दुसरा. असं 125 दिवस होते. त्यामध्ये कसं होतं की 100 दिवस केंद्र सरकार देत होतं आणि उर्वरित दिवस जर द्यायचे तर राज्य सरकारवर ती जबाबदारी होती. म्हणजे उर्वरित दिवसाची राज्य सरकारवर जबाबदारी होती. आता केंद्र सरकारनेच 125 दिवस केले. आणि त्याशिवाय आदिवासी भाग असेल, समजा मेळघाट सारखा भाग असेल, तर त्यामध्ये 25 दिवस अजून जास्त. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे राज्य आणि केंद्र सरकार यावर अंकुश ठेवणार आहे, तर मग आता ग्रामपंचायत यामध्ये कोणताच रोल राहणार नाही. मग हां. ग्राम रोजगार सेवक आपला मनमानी कारभार करून नंतर मग तुमचा बीडीओ येईल, मग कलेक्टर येईल, तोपर्यंत सगळं बोबारा होऊन जाईल योजनेला. यामध्ये संपूर्णतः ग्रामपंचायतला अधिकार दिलेले आहे. ग्रामपंचायत स्वतःचा पूर्ण वार्षिक आराखडा तयार करेल. कसं होतं मनरेगा किंवा नरेगामध्ये की जे मनाला येईल ते कामं टाकले जात होते आणि मनाला येईल ते कामं टाकल्या जात होते म्हणून व्हिजिबिलिटी काही नव्हती. म्हणजे काय प्रगती झाली हे दिसत नव्हतं. आता गावाचा संपूर्णतः आराखडा, ज्याला आपण PIP म्हणतो, म्हणजे प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन प्रोग्राम, हा जो गावाचा असतो तो पूर्णतः तयार केला जाईल. तो BDOच्या मार्फत राज्य सरकारकडे, केंद्र सरकारकडे एका डॅशबोर्डवर पाठवला जाईल. तो गतिशक्ती मंत्रालयाच्या प्रमाणे आहे का ते चेक केला जाईल आणि तो आराखडा फायनल होईल. म्हणजे जो गावांनी पाठवला आहे, गाईडलाईन त्यांना दिलेली जातील की जलसंधारणाचे कामं केले पाहिजे, आजीविकेचे कामं केले पाहिजे, पर्यावरणाशी संबंधित कामं केले पाहिजे आणि पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजे. नाही तर मग खूप दिवसपर्यंत काम केलं आणि गावातले रस्ते जसे तसे राहिले, अशी परिस्थिती निर्माण होत होती. आणि म्हणून या 4 गोष्टीला महत्त्व देऊन कामं केल्या गेले पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे गावामध्ये जे एका वर्षात कामं झाले त्याचं इव्हॅल्युएशनसुद्धा केलं जाईल. त्याचं इव्हॅल्युएशन होत नव्हतं अगोदरच्या काळामध्ये. ती इव्हॅल्युएशन यंत्रणा नव्हती. यामध्ये ती इव्हॅल्युएशन यंत्रणासुद्धा निर्माण केलेली आहे. आपली नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल सगळ्या मीडियातर्फे आपलं खूप खूप अभिनंदन. पण आपली जी नियुक्ती झालेली आहे, आपल्या काय जबाबदारी याची, म्हणजे मेन जबाबदारी काय आहे याची? VBG रामजी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, गावागावापर्यंत पोहोचवणे,
त्याबद्दल जनजागरण करणे आणि कोणी जर त्याच्याबद्दल खोटा संभ्रम निर्माण करत असेल तर तो खोटा संभ्रम दूर करणे, गावागावातल्या युवकांना, रोजगार सेवकांना, ग्रामपंचायतच्या सदस्यांना, सरपंचांना ॲन्युअल प्रोजेक्ट प्लॅन जो बनवायचा आहे त्याबद्दल प्रशिक्षित करणे, या सगळ्या जबाबदाऱ्या आमच्या समितीवर आहे. आपल्या ट्रायबल एरियामध्ये जे स्थलांतर वगैरे जास्त होत आहे त्याच्यावर मग अंकुश ठेवण्यासाठी मग आपण काही करणार आहात का? निश्चितपणे याच्यामुळे स्थलांतरही थांबेल, त्यांना रोजगार मिळेल, त्यांच्या गावामध्ये प्रोजेक्ट निर्माण होऊन म्हणजे आजीविकेसाठी परमनंट त्यांच्यामध्ये केंद्रसुद्धा निर्माण होतील. म्हणजे आता समजा बांबूच्या संदर्भात आहे, बांबूच्यापासून वस्तू बनवण्याचं केंद्र असेल तर ते सुद्धा यामध्ये घेता येईल आजीविकामध्ये. योजनेमध्ये मोठा बदल झाला, पण 60-40चा जो रेशो आहे कुशल अकुशल कामाचा, त्यामध्ये कुशल कामाचे पैसे मोठ्या प्रमाणात राज्य सरकारकडे थकीत आहे असा आरोप होत आहे. त्यामध्ये विहिरीचे कामं असतील किंवा बांधकामाचे कामं असतील, म्हणूनच हे थकीत राहत होते पैसे, आणि म्हणून याच्यामध्ये ट्रान्सपरंट आणि इमिजिएट पैसे मिळाले पाहिजे, 7 दिवसाच्या आत पैसे मिळाले पाहिजे. हे झाले कुशलचे काम, सॉरी अकुशलचे. आता याच्यामध्ये 40-60च्या रेशोमध्ये जे काही बांधकामासाठी समजा 40% जे बांधकामासाठी इतर कामावर खर्च होणार होते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्याचे जे पैसे आहेत ते केंद्राकडे अडकून पडलेले आहे. म्हणजे 1 लाख रुपयाचं काम झालं असेल तर 40,000 रुपयाचं काम हे कुशल होत होतं, ते काम अजूनही प्रॉब्लेमिक आहे. अगोदरच्या काळामध्ये हा घोळ खूप मोठ्या प्रमाणात होत होता की मजुरीचे पैसेसुद्धा वेळाने मिळायचे आणि कुशलचे पैसेसुद्धा वेळाने मिळायचे. परंतु आता एका डॅशबोर्डवर या सगळ्या गोष्टी येत असल्यामुळे एक वेळा तुम्ही त्या GPS प्लॅटफॉर्मवर तुमच्या कामाची व्याप्ती दाखवली की आपोआपच ते पैसे तुमच्या त्या खात्यामध्ये येतील आणि त्या ग्रामपंचायतमध्ये येतील, आणि त्याच्यामुळं जो डिले होत होता तो डिले होणार नाही. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या आंदोलनाच्या वेळी नेहमीच म्हटलं की पेरणी ते कापणी हे मनरेगामध्ये इन्क्लूड करण्यात येईल. का बरं शक्य होत नाही सत्ताधाऱ्यांना किंवा ही पेरणी ते कापणी मनरेगामध्ये इन्क्लूड करता येईल? मनरेगा बरोबर आहे, कारण की हा प्रयत्न प्रतिभाताई पाटील जेव्हा राष्ट्रपती होत्या तेव्हासुद्धा केला गेला होता. परंतु मनरेगाचे 2 भाग असतात. एक म्हणजे रोजगाराची गॅरंटी, मनरेगा म्हणा किंवा VBG रामजीची, या आमचे दुसरे जिल्हाध्यक्ष प्रभुदासजी बिलावेकर सुद्धा आले. आणि दुसरं असतं की ॲसेट निर्माण झाले पाहिजे. म्हणजे आता या योजनेमध्ये आणि अगोदरच्या योजनेमध्ये सुद्धा ते होतं की तिथे काही ना काहीतरी स्थायी प्रकल्प निर्माण झाला पाहिजे, त्यालाही तेवढंच महत्त्व आहे. आणि कापणी आणि पेरणीमध्ये ते शक्य होत नाही, आणि म्हणूनच शेतकऱ्यांना मदत करण्याकरता प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, की शेतकऱ्यांना जे मजुरीचे पैसे आहे किंवा हे आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याची मदत व्हावी म्हणून साधारणतः 6,000 रुपये केंद्र सरकारकडून आणि 6,000 रुपये राज्य सरकारकडून 12,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला, जो अल्पभूधारक शेतकरी आहे त्याला दिल्या जातात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून आणि नमो किसानच्या माध्यमातून. चला सगळ्यांनी जेवण करावं आणि विदर्भामध्ये जे संत आहेत, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, कारण आता नुकता 20 डिसेंबरला पुण्यतिथी झाली संत गाडगेबाबांची. त्या पुण्यतिथीमध्ये CEOने स्पष्ट सांगितलं अमरावतीला स्वच्छ हवेचा पुरस्कार मिळालेला आहे, भारतामध्ये पहिला आहे, परंतु ग्रामीण भाग अस्वच्छता आहे. या संदर्भात काय? स्वच्छतेवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अतिशय मोठा भर आहे. पहिले प्रधानमंत्री आहे की 2014ला लाल किल्ल्यावरून त्यांनी सांगितलं होतं की आमच्या माता भगिनीसाठी शौचालय असलं पाहिजे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहीत आहे की आज सगळे ग्रामीण भाग रोजंदारी मुक्त झाले. आणि आता सगळ्या योजनेमध्ये ग्रामपंचायतमध्ये स्वच्छतेवर प्लास्टिक मुक्त भारत करणे या सगळ्या गोष्टींवर भर दिलेला आहे आणि त्याच्यासाठी पुरस्कारही दिले जातात. पण एक गोष्ट तर आहे की 2014च्या अगोदर गावामध्ये गेलं तर तुम्हाला रुमाल लावा लागत होता की गावामध्ये गेलं तर कपडा लावा लागत होता नाकाला, कारण का सगळ्या रोडच्या बाजूला सगळेजण बसले राहायचे. आता दिसते का ते? तो मोदीजीचा परिणाम. ती
जादू